सल्लागारी सांगायचे तुला कर वाचवायचे ना, इन्शुरन्स पॉलिसी घे, त्याच्यासारखा वाईट सल्ला नव्हता. फोकस आणि गोल ओरिएंटेड SIP केलं तर त्याचा फायदा तुम्हालाच जास्त होईल, कारण 5-10 वर्षांनी त्याचे रिटर्न तुम्हाला जास्त बनतील. बेडेकर लोणच्यांची जाहिरात असायची की लोणची बनवणारे दोघंच, एक तुम्ही स्वतः, पण दुसरा नंबर मात्र आमचा. तर तसं पहिला नंबर तुमचा आहे इन्व्हेस्टमेंट करण्यात, पण मुलांचं लक्ष अनेक वेळा मी बघतो हे शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त जायला लागले. काही मुलांचं, सगळ्याचं असं मी म्हणणार नाही, पण बराचसा आता वर्ग मला असा वाटतो की जो याच्या अधीन झाला की काय, अशी मला काही वेळा शंका येते. तर जे 20 वर्षापूर्वी SIP करत होते ते आता रिटायर झाली लोक आणि ते आता SWP करतायत. नमस्कार मंडळी, द सोलकढी पॉडकास्टच्या आजच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अरविंद परांजपेजी. नमस्कार. अरविंदजी हे एक लेखक आहेत आणि इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहेत. तसंच ते सार्थ वेल्थ ॲडवायझर्स या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्षसुद्धा आहेत. आपल्यासोबत ते आज इन्व्हेस्टमेंट, पर्सनल फायनान्स आणि आपला पैसा कुठे, कसा आणि किती खर्च करावा यावर गप्पा मारणार आहे. नमस्कार मंडळी, द सोलकढी पॉडकास्टच्या आजच्या या भागात आज आपल्यासोबत आहेत अरविंद परांजपेजी. स्वागत आहे अरविंदजी. नमस्कार. अरविंद परांजपे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत आणि एक तबला प्लेअरसुद्धा आहेत. तर आज आपण त्यांच्याशी इन्व्हेस्टमेंट्स आणि म्युच्युअल फंड्स आणि शेअर मार्केट याविषयी गप्पा मारणार आहोत आणि सामान्य गुंतवणूकदारसुद्धा आपल्या वर्षभराच्या पोर्टफोलिओचं प्लॅनिंग करेल. त्या अनुषंगाने आपण आज सरांची गप्पा मारणार आहोत. तर स्वागत आहे पुन्हा एकदा. अरविंद सरांबद्दल थोडं सांगतो. ते सार्थ वेल्थ लिमिटेड पुणेचे फाउंडर अँड डिरेक्टर आहेत. त्यासोबतच त्यांनी 5 पुस्तकं लिहिली आहेत या अर्थविषयामध्ये. त्यामध्ये धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड, प्रॉस्पेरिटी थ्रू म्युच्युअल फंड्स, मंत्र गुंतवणुकीचा, विपुल संपत्तीचे 13 मार्ग आणि गुण घेईन आवडी हे संगीतावरचं पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे. तर सर एक उत्तम तबला प्लेअर देखील आहेत. ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील जाऊन तबला वादनाचे कार्यक्रम करतात. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात. आपण प्रश्नांकडे वळूया. जरूर. येस. तर प्रत्येक बजेट आधी सामान्य गुंतवणूकदाराने नेमकं काय लक्षात घेतलं पाहिजे, किंवा त्यांनी अपेक्षा ठेवाव्यात की शिस्त ठेवावी? प्रश्न चांगला आहे. आपला जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे तो देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारं एक महत्त्वाचं काय म्हणू टूल, अशा पद्धतीनं तो आहे. आणि त्याच्यात सामान्य नागरिकांवर पडणारा कर हा अगदी छोटासा भाग आहे. पण होतं काय की सगळं लक्ष ते मला टॅक्स किती पडणार, किंवा माझा टॅक्स किती वाढणार किंवा किती कमी होणार. म्हणजे मला तर आठवतं आहे की एक म्हणजे आपल्या GST होण्यापूर्वी 15 वर्षापूर्वी साधारण मोठे मथळे असायचे की TV महाग झाला, कार महाग झाली वगैरे वगैरे. पण आता GST आल्यामुळे आणि GSTची आकारणी जी आहे ती केंद्रीय अर्थसंकल्पाच्या बाहेर आहे. त्यामुळे आता ते महत्त्व गेलं. त्यामुळे या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सपैकी डायरेक्ट टॅक्सचं जे आहे त्याची मात्र अंमलबजावणी ही केंद्रीय अर्थसंकल्पातून होते. पण केवळ टॅक्सेशन हा एक महत्त्वाचा भाग नाही आहे. आपली इकॉनॉमी म्हणजे आपली अर्थव्यवस्था किती गतीनं वाढणार आहे, किती टक्क्यांनी वाढणार आहे, आपली जी महसुली तूट आहे म्हणजे ज्याला डेफिसिट म्हणतात, तो डेफिसिट किती असणार आहे? 4%, 5%, 6%, म्हणजे आपल्या GDPच्या, म्हणजे आपलं देशाचं जे उत्पन्न आहे त्याच्या तुलनेत आपली तूट किती असणार आहे. आणि ती जर जास्त झाली तर महागाईचा मोठा धोका असतो. त्यामुळे अशा अनेकविध प्रश्नांना अर्थसंकल्प काहीतरी उपाय करत असतो. त्यामुळे फक्त टॅक्स बघणं किंवा फक्त मला किती फायदा होणार हे बघण्याच्या ऐवजी आपली देशाची अर्थव्यवस्था जर वाढली तरच मला फायदा आहे, हे महत्त्वाचं पाऊल म्हणजे काय म्हणून महत्त्वाचा विचार हा सामान्य माणसांनी जरूर करायला पाहिजे. काय होतं, मला काय त्याचं असं असल्यामुळे या सगळ्याची फारशी माहिती घेतली जात नाही अर्थसंकल्पाची. आणि फक्त किती महाग झालं किती
स्वस्त झालं एवढाच विचार एवढ्यावरच. होतो. म्हणजे सामान्य नागरिक किंवा इनफॅक्ट मीडिया सुद्धा हे स्वस्त झालं, हे महाग झालं, एवढ्यावरच त्यांचं विश्लेषण संपलेलं असतं. पण बजेट आल्यावरती काही लोक आपले इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओज बदलतात. तर त्या अनुषंगाने कसा विचार केला पाहिजे? त्याचं म्हणजे आता काही जण म्हणतात की बजेट इज अ नो इव्हेंट असं म्हणणार आहेत, आणि बजेट म्हणजे सगळं काही आहे की त्याच्यावर आता समजा स्टील इंडस्ट्रीला काही उत्तेजन मिळालं किंवा ते अँटी डम्पिंग ड्युटीज आल्या चायनीज गुड्सवर, तर स्टील कंपन्यांचे हे घ्यावेत शेअर्स, किंवा उदाहरणार्थ सिगरेट कंपन्यांवर टॅक्स वाढला की ते शेअर्स विकावेत. अशा तऱ्हेचं शॉर्ट टर्म गोष्टी खूप जण करतात. पण माझ्या मते त्याला काही फारसा अर्थ नाही आहे, कारण हे सगळं शेअर ट्रेडर्सची मेंटॅलिटी आहे. अर्थसंकल्प हा पूर्ण तुमच्या अर्थव्यवस्थेच्या मार्गावरचं एक महत्त्वाचं टूल आहे. पण आता असं होतं की अनेक वेळा अर्थसंकल्पाबाहेर अनेक गोष्टी केल्या जातात. अनेक वर्षांपूर्वी आपला रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्ररित्या होत असे, तो आता आपल्या मेन बजेटमध्येच तो आला. तर मग रेल्वेचं गुंतवणूक वाढली की रेल्वेच्या कंपनीचं म्हणजे त्याला मदत करणारे घ्या शेअर्स, अशा पद्धतीचं टॅक्टिकल पावलं काही जण उचलतात. पण सामान्य माणसाच्या दृष्टीने यातलं काहीही करायची गरज नाही असं माझं मत आहे. फक्त महत्त्वाचं काय केलं पाहिजे की काही जे मोठे आपण काय म्हणतो ब्रॉड पॅरामीटर्स आहेत, की आपली तूट किती आहे, महत्त्वाची गोष्ट आपल्या GDPचा अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर किती असणार आहे, या अशा महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात भांडवली गुंतवणूक, ज्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, तो जर वाढला तरच रोजगार निर्मिती होते. इन्फ्रास्ट्रक्चरवर किती आपली खर्च होणार आहे हे महत्त्वाचं गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. नाही तर काय होतं, नुसती वेतन आणि रोजच्या दैनंदिन खर्चावरच जर सगळं आपलं बजेट जर अलोकेशन झालं तर महत्त्वाच्या पायाभूत म्हणतो गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर त्याला तर होणारच नाही. मग मेट्रो आहे, विमानतळ आहे, नंतर रस्ते आहेत, काय घर घर जल सारख्या योजना आहेत, कितीतरी गोष्टी, डिजिटल इंडिया, शेकडो इनिशिएटिव्ह गेल्या काही वर्षात घेण्यात आलेले आहेत. आणि या सगळ्यातनं रोजगार निर्मिती होते. आणि रोजगार निर्मिती झाल्याशिवाय लोकांच्या हातात पैसा खेळणार नाही, आणि पैसा खेळल्याशिवाय आपली अर्थव्यवस्था पुढे जाणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे महत्त्व द्यावं. फक्त काहीतरी स्वस्त झालं आणि काहीतरी महाग झालं हे बघू नये असं मला वाटतं. आजची तरुण पिढी या शेअर मार्केट इन्व्हेस्टिंगमध्ये बऱ्यापैकी सक्रिय सहभाग घेते, तर त्यांना तुम्ही काय सांगाल बजेटच्या अनुषंगाने? आणि म्हणजे आज लहान वयापासूनच म्हणजे 18, 19, 20 या वयापासूनच मुलं कमवायला लागली आहेत, आणि त्या आलेल्या पैशाचं करायचं काय? बरं, सेव्हिंग्ज म्हणजे मग आपल्याला ट्रेडिशनली सांगितलं जातं FDs, पण त्याच्या पलीकडेही बऱ्याच गोष्टी आहेत. तर तरुण मुलांनी इन्व्हेस्टमेंटकडे कसं बघावं? पूर्वी म्हणजे आमच्या काही वडिलांच्या वेळी तर शेअर्स वगैरे काही फारसं माहीत नव्हतं. आणि हिंदी सिनेमांमध्ये आपण अनेक दृश्य बघितली की त्याला घराबाहेर काढतात, आणि काय कारण म्हणजे घर जप्ती येते आणि शेअर ट्रेडिंगमध्ये तो हरला असं ते सांगतात. तर ही अशी काय म्हणतो एक्स्ट्रीम केसेस आपल्या डोळ्यासमोर होत्या. निगेटिव्ह परसेप्शन तयार होत होतं. आणि त्याचं कारणही होतं कारण लोक स्पेक्युलेशनमध्ये होती, आणि स्पेक्युलेशन कुठल्याही गोष्टीचं वाईट, मग ते हॉर्स रेसिंग असू दे, पूर्वी असलेला मटका असू दे, नाहीतर शेअर्सवरती केलेलं स्पेक्युलेशन असू दे, ते सगळ्या दृष्टीने वाईटच आहे. पण या एक्स्ट्रीमला किंवा या ग्रीड म्हणतो, म्हणजे शेअर मार्केट एका बाजूला ग्रीड म्हणजे लोभ आणि एका बाजूला फिअर म्हणजे भीती, या दोन लंबकांमध्ये तो सारखं मध्ये फिरत असतो. तर मला असं वाटतं की या दोन्ही एक टोकांना न जाता आपण एक मध्यम मार्ग स्वीकारला पाहिजे. म्हणजे काय होतं की नोकरीला लागला, तू म्हटला तसं नोकरीला लागल्याबरोबर काहीतरी ट्रेडिंग करू, हे करू असं मुलं बघतायत, पण ते माझ्या मते फारसं योग्य नाही असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की मुलांचं लक्ष अनेक वेळा मी बघतो हे शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त जायला लागले. काही मुलांचं, सगळ्याचं असं मी म्हणणार नाही, पण बराचसा आता वर्ग मला असा वाटतो की जो याच्या अधीन झाला की काय, अशी मला काही वेळा शंका येते. म्हणजे काय होतं की
कंपनीमध्ये तुमच्या मीटिंग्स चालल्या आहेत आणि तो असं याच्यावर तो भाव बघतोय की हा हे विकू का घेऊ, तर हे अगदी चुकीचं आहे. मग इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही होऊ शकता का, तर होऊ शकता. प्रत्येकजण शेअर मार्केटचा अभ्यास करू शकतो, इन्व्हेस्टमेंटचे फंडामेंटल ॲनालिसिस वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी शिकू शकतो, चांगल्या इन्व्हेस्टमेंट गुरूंना फॉलो करू शकतो. पण हे सगळं करायला आपल्याकडे वेळ आहे का, हे सगळं करण्याजोगं ज्ञान आपल्याकडे आहे का, हा प्रश्न ज्यांनी त्यांनी विचारावा आणि मगच या क्षेत्रात आपण स्वतःहून इन्व्हेस्टमेंट करावी असं माझं मत झालं आहे. आजचा मध्यमवर्गीय गुंतवणूकदार जेव्हा अडकतो तो करामध्ये किंवा EMIsमध्ये किंवा त्या सगळ्याच्या भीतीमध्ये तो अडकलेला असतो, तर त्यावरती उत्तर काय? काय होतंय, मध्यम वर्ग म्हणल्यानंतर आपण एक अशी सवलत घेतो. म्हणजे काय होतं मी सांगतो, जसं तुम्ही ग्रीड म्हणालात, तर आता माझ्या ग्रुपमध्ये 4 लोकांकडे आयफोन आहे, तर मला पण तो आयफोन हवा आहे, हो हो पण तो 1.25 लाखाचा आहे, हो, तो मला काय एका फटक्यात घेता येत नाही. बरोबर. मग मी तो EMI वर घेतो आणि मग त्या एका EMIच्या चक्रात मी अडकतो आणि ती एका EMI ची चक्कर लागली की मग ती सवय लागून जाते. सवय लागते. इतर गोष्टींमध्ये बरोबर. सुद्धा आपण घेतो. म्हणजे ते काय वाईट आहे अशातला नाही, भाग बरोबर नाही, आहे. पण ती फायनान्शियल डिसिप्लिन एक आणणं असली पाहिजे. तेवढंच महत्वाचं आहे. ते कसं असतं, ते एक 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 टर्म आहे की बॅड लोन आणि गुड लोन असं म्हणतात त्याला, की वाईट कर्ज म्हणजे काय, हे चैनीसाठी केलेलं कर्ज ते वाईट कर्ज, पण आपल्या शिक्षणासाठी म्हणजे परदेशी जायचं आहे तर त्याच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज हे चांगलं आहे, किंवा आपल्या घर आपण नवीन घ्यायचं आहे आपल्याला, तर त्या घरासाठी घेतलेलं कर्ज चांगलं आहे. पण या चैनीसाठी घेतलेल्या कर्जाच्या तू म्हणतो तसं डेट ट्रॅपमध्ये काही जण सापडतात आणि मग क्रेडिट कार्डावर घेतात किंवा त्या हाऊसिंग किंवा त्या फायनान्स कंपनीच्या स्कीम्समध्ये बळी पडतात आणि मग त्या चक्रात एकदा तुम्ही अडकलात की तुम्ही अडकता. तर त्याच्याऐवजी मंथली सेव्हिंगचा कुठलाही ऑप्शन, म्हणजे तो PPF असू दे, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असू दे, एखादं RD म्हणजे रिकरिंग डिपॉझिट असू दे, हे अगदी पहिल्या नोकरीच्या पहिल्या पगारापासून आपण सुरू करायला पाहिजे. ही पहिली बेसिक शिस्त. आणि माझ्या मते आपल्या मध्यमवर्गीयांमध्ये आईवडिलांकडून ही शिस्त आलेली असते. पण काय झालं हल्लीचा तो काही वेळा कमी वेळात जास्त पैसे मिळायला लागतात आणि तो पैसा खर्च केला जातो. तर ती सवय टाळून पूर्णपणे, आणि मग त्याच्या पुढचा सगळ्यात चांगला मार्ग माझ्या मते SIPचा मार्ग आहे. त्याच्याकडे आपण नंतर चर्चा करणार आहोत त्याची. पण इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग असं जे समीकरण आहे की तुमचं उत्पन्न वजा तुमचा खर्च आणि मग उरले तर तुम्ही काहीतरी इन्व्हेस्टमेंट करा, याऐवजी तुमचं उत्पन्न आणि ठरलेली बचत किंवा ठरलेली गुंतवणूक हे पहिलं पाहिजे आणि मग त्यातून जे उरतील तेवढेच माझ्या खर्चाला मी वापरीन. आणि ही आपल्या आईवडिलांची शिस्त होती आणि अजूनही खूप घरामध्ये ती शिस्त आहे आणि तीच पाळावी असं माझं मत आहे. म्हणजे आपण म्हणतो की आपला देश हा सेव्हिंगच्या बाबतीत सगळ्या जगात खूप वरच्या नंबरला आहे. त्याचं कारण हेच आहे. नक्कीच. आता 2026 मध्ये आपण आहोत, म्हणजे आपल्या 21व्या शतकाचे 1/4 भाग आपण पूर्ण केलेला आहे. हो हो. आता या पार्श्वभूमीवर म्हणजे शेअर मार्केट चालू झाल्यापासून अनेक वर्ष लोटलेली आहेत. हो. आता ॲसेट ॲलोकेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्की. आधी ॲसेट ॲलोकेशन म्हणजे काय हे आधी टर्म सांगायला पाहिजे. कारण गमतीचा भाग म्हणजे मी 2008 मध्ये पुस्तक लिहिलं माझं पहिलं, धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड. पहिली आवृत्ती माझी तेव्हा आली. आता 8वी आवृत्ती परवाच झाली आणि त्याच्या जवळ 12,000 पेक्षा कॉपीज जास्त विकल्या गेल्या संपूर्ण महाराष्ट्रात. तर त्यावेळी मी बऱ्याच लोकांशी चर्चा केली होती. तर त्यावेळी 10-10 वर्ष 20-20 वर्ष शेअर इन्व्हेस्टमेंट करणारे बरेच जणांशी मी बोललो होतो. मी त्यांना म्हटलं ॲसेट ॲलोकेशन तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणले म्हणजे काय असतं. कारण त्यांना एकच माहिती असतं की शेअर घ्यायचा, कुठला चांगला आहे, आज इन्फोसिस चांगला आहे का, TCS चांगला आहे का, कुठला चांगला आहे त्याच्या मागे धावायचं, किंवा माझा ब्रोकर मला कुठली टिप देतो, माझा न्यूज चॅनल किंवा जे फायनान्शियल चॅनल आहे ते काय सांगतात, टेक्निकल ॲनालिसिस काय करतात, ह्याच्याकडे लोक लक्ष देतात आणि मूलभूत गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. तर मूलभूत गोष्ट म्हणजे ॲसेट ॲलोकेशन, की म्हणजे एक म्हणे की तुम्ही ठेवी नुसत्या ठेवून किंवा ठेवीमध्ये गुंतवणूक करून कुणी श्रीमंत झालेलं नाही जगात.
ह्याचं कारण असं आहे की ठेवीमधला जे उत्पन्न आहे किंवा त्याचा परतावा रिटर्न तो मर्यादित आहे आणि तोही टॅक्सेबल आहे, म्हणजे पुढचा भाग जर आपण बघितला तर. त्यामुळे मग त्यांच्या बरोबरीनं आपल्या उत्पन्नाचा आपण जो बचत करणार असू ती फक्त ठेवीमध्ये ठेवली तर आपलं नुकसानकारक आहे. कारण अनेक वर्ष ठेवींमधला परतावा म्हणजे 6% 7% जे आपल्याला काय मिळतात ते काही वेळा आपलं महागाई वाढे त्याला सुद्धा मात करू शकत नाही. इट कॅनॉट बीट द इन्फ्लेशन मेनी टाइम्स. इन्फ्लेशन रेट 7 असतो तर इंटरेस्ट 6.05. आणि त्याच्यात जर तुम्ही टॅक्स पेअर असाल 10% 20% टॅक्स तुम्ही आणि जे 30% टॅक्स पेअर आहेत त्यांच्या बाबतीत तर ते निगेटिव्ह रिटर्नच त्यांना मिळतो. तर हे टाळण्यासाठी टोटल आपले समजा तुम्ही 100 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल तर 100 रुपयातला किती भाग 4 असेट क्लास येतात. एक पहिला डेट म्हणजे फिक्स्ड इन्कम किंवा ठेवी ज्याला म्हणतो की ज्याच्यावर उत्पन्न म्हणजे त्याचा परतावा निश्चित आहे आणि ते परतावा आणि मुद्दल परत मिळण्याची खात्री पण चांगल्या प्रकारे ते फिक्स्ड इन्कम क्लास असेट क्लास. दुसरा क्लास आहे तो गोल्ड की जे आपल्या भारतीयांना अत्यंत प्रिय आहे. ते सोनं किंवा आताच्या काळात चांदीसुद्धा. पूर्वी चांदी कधी येत नव्हतं असेट क्लासमध्ये, मग आता आलेला आहे. आणि तिसरा आहे तो रिअल इस्टेट की स्थावर मालमत्ता. आणि चौथा आहे तो इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंड. हे 4 असेट क्लासेस आहेत. आपले 100 रुपये या 4ही असेट क्लासेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं गुंतवणे म्हणजे ॲसेट ॲलोकेशन. कारण महत्त्वाचं असं आहे की हे ॲसेट ॲलोकेशन तुमच्या गुंतवणुकीचं भवितव्य ठरवणारा सगळ्यात मोठा घटक आहे. म्हणजे तुम्ही कशात किती पैसे इन्व्हेस्ट केले त्यावरून तुमचा टोटल रिटर्न आणि तुमची रिस्क आणि रिटर्न असं म्हणतो आपण ते त्या ॲसेट ॲलोकेशन मधनं तुम्ही जो पोर्टफोलिओ तयार करता त्यावरनं तुमचे या दोन्ही गोष्टी पक्क्या होतात. नक्की. त्यामुळे ॲसेट ॲलोकेशन हे माहिती करून घेणं म्हणजे मी अनेक वेळा उदाहरण देतो की एखादा शेतकरी असतो तो फक्त आपल्या शेतामध्ये फक्त कांदे किंवा फक्त बटाटे लावतो किंवा एकच भाजी घेतो तर त्याचं सगळं भवितव्य त्या केवळ एका भाजीवर किंवा एका फळावर अवलंबून आहे. पण त्याऐवजी त्यांनी वैविध्य ठेवलं. आपण ज्याला कॅश क्रॉप म्हणतो ती घेतली, नंतर त्याच्या जमिनीच्या पोतानुसार किंवा हवामानानुसार जर इतर फळभाज्या किंवा इतर आणखीन काही त्याच्यात ॲड केलं तर त्याला नक्की फायदा होतो. आणि त्याचं डायव्हर्सिफिकेशन होतं. कारण नाही तर एकदा तुमचं काही कारणाने ते पिकावरच काही नुकसान झालं किंवा बाजार गडगडला तर त्याचं त्यावर नुकसान होतं. हे सगळं टाळण्यासाठी ॲसेट ॲलोकेशन हे सगळ्यात उत्तम आणि आपल्या हातातली गोष्ट आहे. काय होतं आपल्या हातात काय गोष्टी असतात हे बघण्याऐवजी आपण इतर काहीतरी लांबच्या गोष्टीच्या मागे धावतो. तर ते आजूबाजूला आहे ते सोडून लांबच काहीतरी. आणि जे आपल्या हातात नाही, यू कॅनॉट कंट्रोल द मार्केट, यू कॅन कंट्रोल व्हॉट इन विच यू आर इन्व्हेस्टेड. व्हॉट यू डू इन द मार्केट इज व्हॉट यू कॅन कंट्रोल. तर 2000 आपण आता 2026 बद्दल बोलतोय तर 2016 मध्ये सर सोनं 28,000 रुपये एक तोळा होतं, जे आज तब्बल 1,40,000 किंवा 1,50,000 रुपयापर्यंत गेलेलं आहे. तर यामागे नेमकं काय कारण असावं? ते असं झालंय की अर्थशास्त्रामध्ये अनेक गोष्टी या अशा उलगडा होत नाहीत त्याच्या. आणि अनेक तज्ज्ञ याला ॲसेट कोरिलेशन म्हणतात की हे 4 ॲसेट क्लासेस सांगितले की एका वेळी ते 4ही ॲसेट क्लास वरती किंवा खालती जात नाहीत. आणि ते का झालं, कसं झालं, कधी परत कधी होईल याचा शोध घेणं हे तज्ज्ञांचं काम आहे, ते करत राहतील. पण मी त्या फंदात न पडता, कारण त्याचा आपल्याला तसा फारसा उपयोग होणार नाही. आपल्या हातात काय आहे तर मल्टी ॲसेट क्लास आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं हे आपल्या हातात आहे आणि ते आपण करावं असं मला वाटतं. पण म्हणजे मी म्हणतो 2016 साली सोनं घेणं जास्त सोपं होतं, जे आता महाग झालंय. पण हे आज कळलं ना, त्यामुळे मग सगळीकडे आपण बीज लावून ठेवायचं. जिथे पाऊस पडेल तिथे आपल्याला फायदा होईलच. नक्कीच. म्हणजे मग बाजार वाढतो तेव्हा लोक घाबरतात आणि तो उतरतो तेव्हा लोक विकून टाकतात. आता हा विरोधाभास नाही का? हा विरोधाभास नक्की आहे. पण मी आता जवळजवळ 25 वर्ष हे गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करतोय आणि त्याच्यात मला असं नक्की दिसतंय की ही परिस्थिती थोडी बदलती आहे. लोक आता स्मार्ट झालेत.
म्हणजे पूर्वी तू म्हणतो तसं व्हायचं की मार्केट गडगडलं. विशेषतः 2008 साली हे खूप झालं की मार्केट खाली खाली येत होतं जागतिक पेचप्रसंगामुळे. तेव्हा असं झालं होतं की लोक विकायला लागली. तर त्यावेळी पण आता होत नाही असं. आता असं दिसतं की शेअर बाजार जर गडगडला तर आम्हाला लोक सांगतात अहो आमचे पैसे घाला, किंवा आता घालू का आम्ही. त्यामुळे ही परिस्थिती बदलतीये. तरी सुद्धा अजून काही प्रमाणात शेअर्सची भीती असणारे पण लोक आहेत आणि शेअर्सचा लोभ असणारे पण लोक आहेत. डेली शेअर ट्रेडिंग करणारी काही मंडळी आहेत. त्याच्या पलीकडे आपण इक्विटी शेअर्स घेणे किंवा शेअर ट्रेडिंग करणे किंवा मग क्रिप्टोमध्ये जाणे हो, ह्याचा हो. कसा विचार केला पाहिजे. म्हणजे आपण म्हटलं जसं की ॲसेट ॲलोकेशन बद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसतं. हो तसंच याही काही बाबी आहे. शेअर मार्केट म्हणजे जुगार असा एक हो, हो. संभ्रम लोकांच्या हो, मनात हो. असतो. किंवा मग शेअर मार्केट म्हणजे इन्स्टंट पैसा. हो तर तो इन्स्टंट पैसाही नाही आणि तो जुगारी नाही. हम्म. इट इज अ कॅल्क्युलेटेड मेथड टू ग्रो युअर मनी हो हो असं म्हणता येईल का? बरोबर, नक्की म्हणता येईल. पण त्याची थोडी माहिती करून घेतला पाहिजे आणि थोडी त्याची जाणीव पाहिजे. आता महत्त्वाचं तुला सांगतो की शेअर्स इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्याकडे खूप वर्ष अनेक जण करतायत. म्हणजे आता काही ज्येष्ठ नागरिक पण मला वाटतात जे 20-25 वर्ष जे इन्व्हेस्टमेंट करतात, पण त्यातली बेसिक गोष्टी त्यांना माहिती नसतात. म्हणजे आता मी बघितलं माझ्या अनुभवाने 10-10 कोटी रुपयाचे पोर्टफोलिओ लोकांचे आहेत शेअर्सचे. तर त्यांना मी विचारतो की तुम्हाला साधा प्रश्न असतो की तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती मिळाल. हा कुठलाही बेसिक प्रश्न आहे जगातला. ते म्हणतात असं आम्ही कधी कॅल्क्युलेट केलं नाही. मग म्हणतात की आम्हाला डिव्हिडंड खूप मिळतो. म्हणजे डिव्हिडंड मिळणं ज्याचा अर्थ तुमचा पोर्टफोलिओ हा चांगला आहे असा अर्थ होत नाही ना. किंवा अनेकांचा एक मोठा गैरसमज आहे की आम्ही 20 वर्षापूर्वी फलाणे कंपनीचे शेअर्स 1 लाख रुपयाचे घेतले, त्याच्यावर आम्हाला 10 लाख रुपये मिळून आमचे केव्हाच पैसे वसूल झाले. पण हे उत्तर नाही त्याचं. त्या फलाण्या कंपनीचं आजचं मार्केट व्हॅल्यू काय आहे आणि त्याच्याऐवजी ती विकून तुम्हाला इतर कंपनीचे शेअर्स घेता येतील का अजून चांगले, हा विचार करतच नाही. बरं तुम्हाला तुम्ही बँकेत जेव्हा FD ठेवता तुम्हाला माहिती असतं आपल्याला 6% व्याज मिळणार आहे, हे नक्की माहिती असतं. आणि 1 वर्ष मुदत, 5 वर्ष. हे शेअर्स घेता तेव्हा तुम्हाला काहीच माहीत नसतं. म्हणजे तुमचा आता मी थोडंसं टेक्निकल सांगतो की CAGR किंवा कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट हा फार महत्त्वाचा असतो. की तुम्ही 60%नी कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट आहे का 10%नी, त्याच्यावर तुम्ही गुंतवणूक कुठे करायची हे तुम्ही सांगू शकता. मग हे सगळं तुम्ही काय म्हणू इतके कोटी रुपयाचे शेअर्स घेण्याच्या ऐवजी जर तुम्ही साधं आपलं किसान विकास पत्र घेतलं, तुम्हाला 7.5% कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट माहिती आहे तुम्हाला, मग ते घ्या ना. पण हे लोकांना पटत नाही आणि लोक मोठ्या गैरसमजाखाली अजून अनेक जण आहेत. तर मला ते वाटतं की हे तुम्ही हा गैरसमज लोकांनी दूर करावा. आणि आजची मार्केट व्हॅल्यू ही सगळ्यात महत्त्वाची असते. आता अजून एक मुद्दा मला सांगायचा आहे तो सांगू का, की रिअल इस्टेटच्या बाबतीत हाच मुद्दा येतो की लोक रिअल इस्टेट ही इन्व्हेस्टमेंट म्हणून चांगली असं अनेकांचा समज आहे. तर तोही मला थोडा दूर करावा असा वाटतो की आजच्या मार्केटमध्ये लोक म्हणतात 20 वर्षाचं प्रेम मी घर घेतलं, ते भाड्याने दिलं, त्याचं रेंट आम्हाला येते, आम्ही घेतलेल्या किमतीचे आम्हाला 10% रेंट मिळते. पण आजच्या जर चालू बाजारभावावर ते रेंट आपण कॅल्क्युलेट केलं तर ते 2-3% येतं. कारण त्याच्यात तुमचे टॅक्सेस जातात, तुमचे तर सोसायटीचे चार्जेस असतात, हे Yes. सगळं जाऊन जर तुम्ही बघितलं तर ते त्याच्यापुढे जात नाही. आणि त्याच्यापुढे रिस्क फार आहे की तुम्हाला विकायचं झालं तर तुम्हाला गिऱ्हाईक चांगलं मिळत नाही. भाडेकरू ठेवला तुम्ही तर त्या भाडेकरू 12ही महिने तुमच्याकडे राहील याची खात्री नसते. भाडं वसूल करण्याचे अनेक प्रॉब्लेम्स असतात किंवा वगैरे वगैरे. त्यामुळे हे सगळं लक्षात घेता तुम्हाला माझ्यामध्ये मी अनुभवाने एवढ्या वर्ष सांगू शकतो की म्युच्युअल फंडाकडे आपण जर गेलो तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तिथे आपल्याला मिळू शकतात. माझ्या पुढच्या प्रश्नाकडेच तुम्ही मला घेऊन आलात की तुम्ही म्युच्युअल फंड्सची एवढी बाजू घेता. तुमची पुस्तकं पण आहेत की म्युच्युअल फंड्स घ्यावेत का असावेत आणि त्याचे फायदे काय. पण आज बाजारात इतक्या योजना आहेत, इतके म्युच्युअल फंड्स आहेत की तो माणूस कन्फ्यूज होऊन जातो. म्हणजे जसं आपण आईस्क्रीमच्या दुकानात जाऊन फ्लेवर्स खूप असल्यामुळे जसं कन्फ्यूज होतो, किंवा कुठल्याही बाबतीत जेव्हा एखादी प्रोडक्ट लाईन ही खूप डायव्हर्स असते
तेव्हा त्या व्यक्तीला कळतच नाही की मला काय हवंय नेमकं, किंवा मी आत्ता हे विकत घेतल्याने माझा पुढे जाऊन हा फायदा होणार आहे. बरोबर आहे. आणि इतक्या ऑप्शन्समधनं ते सिलेक्ट कसं कसं करायचं, निवडावं? अशा या गोंधळामुळे मग लोक म्हणतात की नको म्युच्युअल फंड्स. बरोबर. तर म्युच्युअल फंड्स का फायद्याचे आहेत आणि ते कसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत पैसे त्याच्यामध्ये? तुझा प्रश्न अगदी काय म्हणू अगदी परफेक्ट आहे आणि अनेकांच्या मनात तो असतो. आणि मी आता सांगितलं की हे जे असेट ॲलोकेशन आपण केलं की इक्विटी, डेट आणि गोल्ड आणि रिअल इस्टेट, आता हे चारही गोष्टी आपण स्वतंत्ररित्या अभ्यास करून करू शकतो. तो काही मुद्दाच नाही. म्हणजे जसं मला पूर्वी अगदी आठवता येते की बेडेकर लोणच्यांची जाहिरात असायची की लोणची बनवणारे दोघंच, एक तुम्ही स्वतः, पण दुसरा नंबर मात्र आमचा. तर तसं पहिला नंबर तुमचा आहे इन्व्हेस्टमेंट करण्यात, पण तुम्हाला वेळ नसतो. तुम्हाला त्यातली ज्ञान, त्यातली अनुभव, त्यातले चढ उतार तुम्ही बघितलेले नसतात शेअर बाजाराचे एवढ्या वर्षांचे. त्यामुळे तुम्हाला, आणि इन्व्हेस्टमेंट इज अ फुल टाईम प्रोफेशनल जॉब, हे मला एवढ्या वर्षाच्या अनुभवाने अगदी खात्री पटलेली आहे त्याची. आपण जे अनेक वेळा काय होतं, बुल मार्केट असतं, म्हणजे मार्केट वरवर जातं, तेव्हा लोकांचे काही शेअर्स घेतात आणि ते चढतात, लोकांना वाटतं अरे आणि लोक आपली कॉलर ताट करून घेतात, अरे मला केवढे मिळालं, मित्रांमध्ये गप्पा मारतात, चांगलं त्यांचं वजन वाढतं वगैरे वगैरे. पण काही 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष तुम्ही सातत्याने इन्व्हेस्टमेंट करून अगदी मी म्हणतो डबल डिजिट रिटर्न, 12% ते 14% रिटर्न कितीच लोकांनी मिळवलं. एक तर मी मगाशी म्हटलं तसं लोकांना माहितीच नाही आपल्याला 5 वर्षात गेली किती रिटर्न मिळाले. तर ते मिळवणं सोपं नाही आहे. आणि म्युच्युअल फंडांच्या जवळजवळ भारतात 35 ते 40 वर्षाची अत्यंत चांगली परंपरा आहे. म्हणजे आणि सेबीनी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या द्वारे इतकं चांगल्या तऱ्हेने रेग्युलेट झालेलं, नियंत्रित झालेलं हे संस्था आहे. आणि रोजच्या रोज त्याची पारदर्शकता आहे. तुम्हाला आता म्युच्युअल फंडची सगळी माहिती इथं सांगायची वेळ नाही आहे किंवा त्याला वेळ खूप लागेल. पण त्याचे फायदे मुख्यतः प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे. त्यांचे प्रोफेशनल मॅनेजर्स हे त्या कंपन्यांमध्ये जाऊन अभ्यास करतात, संशोधन करतात, जे आपल्या वैयक्तिक गुंतवणुकीला शक्य नाही. विशेषतः आपल्याला मोठ्या कंपन्या माहिती असतात की समजा निफ्टीमधल्या 50 किंवा सेन्सेक्समधल्या 30 कंपन्या या वेल ट्रॅक कंपन्या आहेत. पण त्याच्या बाहेर 50च्या पुढे, 100च्या पुढे ज्या कंपन्या आहेत, मिड कॅप आणि स्मॉल कॅप, त्याचा रिसर्च करणे आपल्याला शक्य नसतं. ते म्युच्युअल फंडच करू शकतात. आणि खरं रिटर्न या मिड आणि स्मॉल कंपन्यांमध्येच बनतात, हा इतिहास आहे. त्यामुळे या लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप या कंपन्यांचं एक एकत्रित असलेलं स्कीम्स हे म्युच्युअल फंडाचं पहिलं स्ट्रेंथ आहे की मल्टी कॅप्स आणि मल्टी व्हरायटी सेक्टर फंड आहेत. कितीतरी विविधता आहे. म्हणजे विविधता आहे, व्यावसायिकता म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे, टॅक्स बेनिफिट्स आहेत कम्पेअर्ड टू एफडी. आणि सगळ्यात यापेक्षा मी महत्त्वाचा मुद्दा म्हणतो तो म्हणजे मनःशांती, पीस ऑफ माइंड. तुमचं काम तुम्ही वेळेवर चोख करा. 6 महिन्यातनं एकदा, वर्षातून एकदा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ तुम्ही बघा आणि यू आर डन. असं माझा, आणि 25 वर्षाचा माझा स्वतःचा, माझे 1000पेक्षा जास्त इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांचा अनुभव हा हेच सांगतो. त्यामुळे आणि तुम्हाला म्हणजे ट्रान्सपरन्सीमुळे तुम्हाला ते समजतं तुम्ही कुठे आहात. हे सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतं. येस, म्हणजे तुमचे पैसे नेमके कुठे गुंतवले गेलेत हे सुद्धा तुम्हाला कळतं. आता मला आठवतंय माझ्या लहानपणी विचार करायला गेलो तर माझ्या लहानपणी असं सांगितलं जायचं की पोस्टात RD करून दिली जायची. तसं तुमच्या वेळी काय होतं हा एक प्रश्न. आणि म्हणजे मुख्य विषयाकडे यायचं तर आता सांगितलं जातं की SIP करा. तर ती SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आणि रिकरिंग डिपॉझिट याच्यामध्ये नेमका फरक काय आणि त्याचा कसा विचार केला पाहिजे? म्हणजे SIP हे खरंच सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे की ते अंधश्रद्धा आहे? चांगला प्रश्न आहे अगदी. पूर्वी जसं होतं ना की RD करा किंवा इन्शुरन्स पॉलिसी घ्या. सगळे आई वडील मुलांना सांगायचे की पहिलं तू आता नोकरीला लागला ना, पहिली इन्शुरन्स काढ. आता त्यावेळी एंडोमेंट प्लॅनच जास्त होते. आता तो वेगळा इन्शुरन्स आहे, वेगळा विषय, त्याच्यावर आपण कधीतरी परत बोलू. पण
पण म्युच्युअल फंडाचा महत्त्वाचा फायदा हा कन्व्हिनियन्स आहे. अगदी 100 रुपयात सुद्धा तुम्ही गुंतवणूक चालू करू शकता. आणि नियमित गुंतवणूक करणं म्हणजे शेअर मार्केटमध्ये जे सगळे जे गुरु सांगतात की टायमिंग द मार्केट इज नॉट इम्पॉर्टंट किंवा इट डझंट वर्क बट टाईम इन द मार्केट वर्क्स. आणि आपण तर लहानपणापासून बघतोय की जे अनेक वर्ष जी सातत्याने जी तुम्ही गोष्ट करता त्याची फळं तुम्हाला मिळतात. तुम्ही लहानपणापासून व्यायाम केला, तुम्हाला आरोग्य चांगलं राहतच राहतं. अभ्यास लहानपणापासून केला, तुमचं करिअर चांगलं बनतं. त्यामुळे नियमितता आणि सातत्य या गोष्टीला प्रचंड महत्त्व आहे. अध्यात्मामध्ये पण तेच आहे की रोज तुम्ही एक श्लोक म्हणा, तुम्ही त्याचं फळ तुम्हाला मिळतं. म्हणजे हे मी काय सांगायची गरज नाही. युनिव्हर्सल म्हणजे तबल्यामध्ये किंवा रियाज. संगीत शास्त्रात सुद्धा आहे की रियाज रियाज रोजचा. नियमित आणि सातत्याने. तसंच तुम्ही छोटी का होईना गुंतवणूक सातत्याने करणं. मी मगाशी म्हटलं तसं PPF मध्ये सुद्धा जर तुम्ही दर महिना पैसे टाकत गेला तरी तुम्हाला त्याचं फळ मिळतंच मिळतं. पण मग PPFचा ग्रोथ रेट हा 7.4 वगैरे असा % असतो. मग त्याच्या जर दीडपट जर तुम्हाला ग्रोथ रेट मिळाला तर तुम्हाला 15 वर्ष 20 वर्षांनी चक्रवाढ गतीचा म्हणजे कंपाऊंडिंगचा फायदा हा मोठा म्युच्युअल फंडमध्ये मिळू शकतो. आणि तोही जर कमी जोखीम घेऊन म्हणजे जोखीम आहेच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा जोखीम नाही का, जोखीम आहेच, पण ती मॅनेज रिस्क आहे. तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असल्यामुळे जो तुम्हाला वैयक्तिकरित्या शक्य नाही, तुम्ही 60, 70, 80 चांगल्या कंपन्यांचे शेअर अभ्यास करून घेऊ शकत नाही किंवा त्याच्यावर विचार करून त्यातले कुठले ठेवावेत कुठले विकावे वैयक्तिक मनुष्य करू शकत नाही. त्याला फंड मॅनेजरची टीम, ॲनालिस्टची टीम आणि मोठं रिसर्चचा वर्ल्ड वाईड बॅकअप हा लागतो. त्याशिवाय होत नाही. कारण आता सगळ्या गोष्टी या इंटरनॅशनल झाल्या. तिकडे ट्रम्प साहेब काही बोलतात, रोज एक ट्विट करतात की इथलं सगळं मार्केट काय ते बदलतं. मुळात काय प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं की आपल्या सगळ्यांना ना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय झाली आहे. बरोबर बोललास. त्यामुळे मला हे केल्याने आत्ता लगेच काय मिळेल हाच विचार सगळे करत असल्यामुळे सगळे लोक जास्ती कन्फ्यूज झाले. तो जो एक लॉंग टर्म गोल किंवा एक लॉंग टर्मचा विचार असतो की म्हणजे मी आज गुंतवणूक केली आणि करत राहिलो तर 15 वर्षानंतर मला काय मिळेल हा विचार लोकांना पचतच नाही किंवा ते तिथपर्यंत पोहोचतच नाही. अरे मला आज हा फोन चांगला वाटला किंवा अरे उद्या ते नवीन गॅजेट लॉन्च होतंय ते मला हवंय या विचारामध्ये आपण असतो. बरोबर. आणि मग त्याच्या मागे धावत असतो. बरोबर आहे. तर म्हणूनच SIP सगळ्याचं रामबाण उत्तर आहे की तुम्ही एकदा अर्ज भरून दिला आणि म्हणजे पूर्वीच्या काळी लेखी होतं पण आता सगळं डिजिटल झाल्यामुळे तुम्ही एका क्लिकमध्ये तुम्ही SIP चालू करू शकता आणि त्या SIPतनं तुम्ही लॉंग टर्म कमिटमेंट करू शकता. म्हणजे तुमचे दर महिना विनासायास तुमची स्वप्न साकार करण्याचं उत्तम साधन म्हणजे SIP आहे. आता SIP म्हणजे कायम फायदाच होईल का, तर शॉर्ट टर्ममध्ये अनेक वेळा तुमचे गुंतवणुकी केल्यापेक्षा तुमची रक्कम कमी होते. शॉर्ट टर्ममध्ये झालेलं आहे आणि होईलही अजूनसुद्धा. कारण शेअर मार्केट हा कायम एका दिशेने जात नाही आणि ती गृहीत धरलेली गोष्ट आहे. त्यामुळे व्हॉलॅटिलिटी किंवा चंचलता ह्या शेअर मार्केटचा स्थायी भाव आहे महत्त्वाची गोष्ट. आणि तो स्थायी भाव आहे म्हणूनच ते शेअर मार्केटमध्ये रिटर्न्स आहेत. जर व्हॉलॅटिलिटी काढली तर ते एवढीच म्हणायला पाहिजे तुम्ही त्याला. त्यामुळे ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला मॅनेजेबल रिस्क घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे SIP हे माध्यम अतिशय उत्तम आहे आणि परिणामकारक माध्यम आहे. माझ्याकडे म्हणजे परत माझं जर माझ्या गुंतवणुकीचं उदाहरण द्यायचं झालं तर जे 20 वर्षापूर्वी SIP करत होते ते आता रिटायर झाली लोक आणि ते आता SWP करतायत. म्हणजे 20 वर्ष त्यांनी दर महिना पैसे भरले. आता त्यांचं जे कॉर्पस जमलं की जे काही कोटींमध्ये आता त्या कोटींमधनं ते त्यांच्या दर महिना लागणारी रक्कम 50,000 1,00,000 रुपये हे त्यातनं विड्रॉ करतात आणि ती बँकेच्या FD पेक्षा अर्थातच ती जास्त मिळते. त्यामुळे तुम्ही गोल ओरिएंटेड की तुम्ही एक ध्येय ठरवा की तुम्हाला 10 वर्षांनी 20 वर्षांनी 25 वर्षांनी 30 वर्षांनी तुमच्या निवृत्तीपर्यंत तुम्हाला काय करायचं याची एक आलेख मांडा तुमचा आणि त्याप्रमाणे त्याचा एक SIP तुम्ही करायला लागा. आता दर बजेटमध्ये आपण बघतो की टॅक्स स्लॅब्स या वाढत जातात. म्हणजे पूर्वी 5 लाखापर्यंत टॅक्सेबल इन्कम होतं, मग ते 7 लाखावर गेलं, आज ते 12 लाखावर गेलं. तसं इन्कम टॅक्सची ब्रॅकेट सरकार वाढवत जात आहे. तर कर वाचवण्यासाठी जी लोक गुंतवणूक करतात ते ॲक्च्युली बरोबर आहे
की त्याच्यामागे काही प्रॉब्लेम्स आहेत? प्रॉब्लेम आता नाही आहेत. ह्याचं कारण असं झालं की ते न्यू रेजिम आणि ओल्ड रेजिम त्यामुळे हे सगळं हा प्रश्न तुझा आता थोडा हे झाला, कालबाह्य झाला असं हां. कारण Yes. आता पूर्वी म्हणजे सगळे म्हणजे इव्हन अनेक सल्लागारही सांगायचे तुला कर वाचवायचे ना, इन्शुरन्स पॉलिसी घे. त्याच्यासारखा वाईट सल्ला नव्हता. म्हणजे जसं लोक नाही, त्याच्यापेक्षा एक वाईट सल्ला होता की कर वाचवायचं ना, घर घे. माहितीये मला असं झालेले उदाहरणं की तू अरे एवढा टॅक्स भरतो ना, तू घर घे. म्हणजे काय म्हणू त्याला, रोगापेक्षा इलाज भयंकर होता तो. कारण घराचे मी मग सांगितलं Correct. अनेक तोटे होते. तर त्यामुळे आता आणि 12 लाख रुपये हे इन्कम स्लॅब आहे जिथपासून काय म्हणू आपण थ्रेशोल्ड लिमिट आहे, ते खूप बऱ्यापैकी आता आहे. म्हणजे तर त्यामुळे टॅक्स वाचवण्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट करावी अशी आता गरज उरलेलीच नाहीये. आणि जर तुम्ही जे म्युच्युअल फंडात जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यांनी डिव्हिडंड प्लॅन न घेता जर ग्रोथ प्लॅन घेतला तर त्यांना तोही पडणार नाही. टॅक्सेशन 12.5% आहे फक्त कॅपिटल गेनचं लॉंग टर्म 1 वर्षानंतर. त्यामुळे तो टॅक्सेशन हा मुद्दा राहिला नाही. फक्त SIPच्या बाबतीत मला 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात की SIP काय करतात लोक, खूप हजार रुपयाचे एक 5-7-8 SIP करतात. तर असं न करता फोकस आणि गोल ओरिएंटेड SIP केलं आणि ते जास्तीत जास्त मिड स्मॉल मल्टी कॅटेगरीमध्ये जर SIP केली तर त्याचा फायदा तुम्हालाच जास्त होईल. कारण 5-10 वर्षांनी त्याचे रिटर्न तुम्हाला जास्त बनतील. आणि SIP बंद करू नका. मार्केट पडलं तरी SIP बंद करू नये. विशेषतः जे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतात तो एक म्हणजे त्याचा डेटा आला होता की जे म्हणजे काय झालं कोविडच्या वेळी हे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट डिमॅट अकाउंटमध्ये प्रचंड वाढ झाली तिथपासून आणि ते अजून होतीच आहे. मी म्हटलं तसं वाईट नाही आहे, तुम्ही गंमत म्हणून शेअर्स घ्या, पण त्याचा अभ्यास करून आपण त्याला न्याय देतो का हा ज्यांनी त्यांनी स्वतःच विचार करा. नक्कीच. आता आपण आपल्या देशात राहून आपल्या देशातल्या मार्केटमध्ये तर गुंतवणूक करतोच, पण जसं तुम्ही म्हटलात आपण ॲसेट अलोकेशनचा जेव्हा विचार करतो तेव्हा डायव्हर्सिफिकेशनचा विचार करतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण थोडी थोडी गुंतवणूक करून ती कशी वृद्धिंगत करता येईल याचा विचार करतो. बरोबर आहे. त्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट सुद्धा एक भाग झाला. तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स हा ॲक्च्युली इज इट अ गुड डिसिजन और इज इट जस्ट अ फिअर ऑफ मिसिंग आउट? नाही, फॉरेन इन्व्हेस्टमेंट इज अ गुड डिसिजन, तो काही मुद्दा नाही. फक्त ते कधी आणि कोणी करावे एवढाच मुद्दा आहे त्यातला की कोणासाठी योग्य आहे. म्हणजे काय होतं की आपल्याकडे जर आपल्या बऱ्यापैकी इंडियन म्युच्युअल फंडमध्ये इंडियन मार्केट्समध्ये आपलं बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट झाली. आता बऱ्यापैकी ही गोष्ट सापेक्ष आहे. त्यामुळे हे म्हणजे गुंतवणुकीच्या बाबतीत एक गोष्ट खूप चांगली आहे, एव्हरीथिंग इज ग्रे. की फिक्स ते असं त्याच्यात काय याच्यात ब्लॅक अँड व्हाईट काही नाही की हे करा आणि हे करू नका असं नाही. परिस्थिती बघून तुम्ही करा. आणि त्याकरता तुम्ही मी परत त्याच मुद्द्यावर होतं की म्युच्युअल फंडांमध्ये सुद्धा फॉरेन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे बऱ्याच स्कीम्स आहेत की ज्याचा समजा आता 100% पैकी 20% इक्विटी हे फॉरेन इन्व्हेस्टमेंट फॉरेन कंपन्यांमध्ये मार्केटमध्ये करणारे. कारण आपल्याला इथे बसून परदेशी बाजारांचा आपल्याला अभ्यास करता येत नाही. इथल्या बाजारांचा सुद्धा करणं किती मर्यादा आहे मी सांगितलं. तसं परदेशी बाजारांचा अभ्यास करणं तर अजून त्रासदायक आहे. तर त्यामुळे या म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला परदेशी बाजारांमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते. त्याला फंड ऑफ फंड्स म्हणतात की आपण इथला फीडर फंड असतो त्यांचा की जे अमेरिकन किंवा चायनीज किंवा युरोपियन किंवा अशा इमर्जिंग मार्केट्समध्ये सुद्धा ते इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याचे रिटर्न चांगले. ते डायव्हर्सिफिकेशन म्हणून तो एक भाग विचार करायला हरकत नाही. त्यात इंडेक्स फंड हा काय असतो? इंडेक्स फंड म्हणजे कसं आहे की शेअर बाजाराची प्रगती किंवा अधोगती कशी झाली हे समजण्याचा एक ठोकताळ आहे इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय की दोन पातळी असतात की समजा एक आपण समजा आता शेअर मार्केटची सुरुवात झाली इंडेक्सची सेन्सेक्सची 1979 साली. त्यावेळी 100नी त्याचा बेस झाला. एक बेस असतो आणि त्याची ॲक्च्युअल गोष्ट असते. तेवढी 100पासून पुढे वाढ झाली. ते इंडेक्स म्हणजे ते ठराविक त्यांनी 30 कंपन्या ठरवलेल्या आहेत. त्या 30 कंपन्यांचे भाव रोजचे बघून त्याचं त्या बेसची तुलना करून जी आकडा येतो त्याला इंडेक्स आजचा इंडेक्स व्हॅल्यू म्हणतात. तर तुम्ही जेव्हा
आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे समजा तुम्ही इंडेक्स फंडात इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे त्या 30 कंपन्यांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट झाली त्या रेशोमध्ये, पण ते पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग म्हणतात त्याला. ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंग म्हणजे हे जे मी मग सांगितलं फंड मॅनेजर ॲक्टिव्हली करतो, यात इंडेक्सच्या बाहेर जवळजवळ 3000 कंपन्या लिस्टेड असतात NSEवर किंवा BSEवर, तर अजून जास्त आहेत. तर त्या इंडेक्सच्या बाहेर कंपन्यांचा अभ्यास करून त्यांचे प्रमोटर्सची कामगिरी तपासून आपण त्याचा आपण म्हणजे फंड मॅनेजर अभ्यास करतात आणि त्यानुसार त्या वेगळ्या कंपन्यांमध्ये ॲक्टिव्हली मॅनेज करतात. तर तुम्ही तुम्हाला काही करत नसेल तर इंडेक्स फंड घ्या, पण त्याच्याहून जास्त रिटर्न हवे असतील आणि ती आपल्या इंडियन फंड मॅनेजर्सची कामगिरी चांगली आहे, त्यामुळे अजूनही ॲक्टिव्ह फंड मॅनेजर्सना आपल्याकडे स्कोप आहे आणि ते आपण करावं असं मला वाटतं. आज सर मार्केटमध्ये आपण बघितलं तर ॲडवायझर्स खूप सारे झालेले आहेत. त्याचबरोबर खूप साऱ्या ट्रेनिंग अकॅडमी किंवा ट्रेडिंग अकॅडमीज उदयास आलेल्या आहेत. पण सेबीचा त्याच्यावर वचक आहे की कुठल्याही प्रकारे तुम्ही ॲडवायझरी किंवा कुठल्याही प्रकारे इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करू नये. इन्फ्लुएन्सर्स पण ते पण सेबीकडे रजिस्टर्ड नसतात आणि बहुतांश वेळेला त्यातून लोक आपल्या भाबड्या आशेने किंवा त्यांच्या आशा अपेक्षा महत्वाकांक्षांना धरून ते इन्व्हेस्टमेंट करतात आणि मग यामुळे एक मानसिक ताणाला त्यांना सामोरं जावं लागतं. आणि आपण जसं मगाशी म्हटलं की मार्केट तर खूप व्हॉलटाईल आहे, तर आता या व्हॉलटॅलिटीचा आणि त्या मानसिक ताणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला काय करता येईल? अगदी प्रश्न चांगला आहे हा, कारण मी नेहमी असं म्हणतो की गुंतवणूकदाराची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची असते. म्हणजे प्रॉडक्ट काय आहे, स्कीम कुठली आहे, शेअर कुठला आहे, मार्केट कसं आहे, वर आहे का खाली आहे, हे पेक्षा सुद्धा तुम्ही स्वतः कसे आहात, तुमची मानसिकता, तुमचा रोल काय, याला खूप महत्त्व आहे असं मला वाटतं नेहमी. आणि ही मानसिकतेचा खूप अभ्यास झाला आहे. म्हणजे बिहेवियरल इकॉनॉमिक्स किंवा बिहेवियरल फायनान्स ही वेगळी ब्रँच आहे आता, आणि त्याच्या यांना इकॉनॉमिक्सचं नोबेल प्राईजही मिळालेलं आहे. इतका मोठा अभ्यास झालेला आहे आणि सगळे शेवटी त्या निष्कर्षाला आलेले आहेत की तुमची मानसिकताच महत्त्वाची आहे. म्हणजे वॉरन बफेचं तर नाव आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांची अनेक वाक्य प्रसिद्ध आहेत. त्यातलं एक फार मला आवडतं की ते म्हणतात, मी शेअर असा घेतो की पुढे 5 वर्ष शेअर मार्केट बंद असलं तरी मला त्यांनी फरक पडणार नाही. म्हणजे 5 वर्ष थांबायची मानसिकता जर असेल तर सगळं सोपं आहे, पण ती मानसिकता नसेल तर सगळं अवघड आहे. म्हणजे लॉंग टर्म थिंकिंग हे हा अत्यंत आवश्यक आहे. हो, म्हणजे आवश्यक आहे. म्हणजे आता मध्ये तू माझ्या संगीत सेवेचा उल्लेख केला तर त्याच्यात तेच आहे की बुजुर्ग सांगतात की 10-10 वर्ष 20-20 वर्ष तुम्ही रियाज करा, मग बाहेर पडा. आणि आता तू हा जसा ट्रेंड झाला तसा संगीत विषयातही ट्रेंड आहे की 6 महिने क्लासला यायचं आणि मला प्रोग्राम कधी मिळणार विचारायला लागायचं. तसंच आहे की मी हा घेतला शेअर, हा 20% कधी वाढेल असं म्हणण्यासारखं आहे ते. करेक्ट. तर ती मानसिकता आपण जपायला पाहिजे आणि ती एकदा जपली की सगळं सोपं होईल. आणि मला असं वाटतं की चांगला सल्लागार असेल तर तो हे गोष्ट नक्की करतो की तुमचा हात धरून तुम्हाला सांगतो की अरे थांबा, इथे आता थांबायचं आहे, किंवा आता वादळ आले ना, आता गप्प बसायचं आहे वादळात, आपण काही करायचं नाही आता. म्हणजे तो बरोबरचा माणूस विचारेल परत जाऊ का, आता नाही, परत नाही जायचं, इथेच थांबू आपण, कारण पुढे हे वादळ संपलं, हा अंधार संपला की पुढे उजेड आहे, आपण जाऊ शकतो, हे सल्लागार सांगू शकतो. आणि जर सल्लागार आपल्याला नसेल चांगला मिळाला तर आपली मानसिकता जर आपण सांभाळली तर आपल्यालाही जमतं, ते काही फार अवघड गोष्ट नाही आहे. सध्या आमचं महत्त्वाचं काम, म्हणजे आमचं म्हणण्यापेक्षा सल्लागारांचं काम, की टोनिंग डाऊन द रिटर्न एक्सपेक्टेशन. कारण काय झालं, या 20 सालच्या कोरोनापासून मार्केट इतकं वाढलं 4 वर्षात, विशेषतः 24 सालापर्यंत, की 22%, 24%, 30% ॲन्युअलाइज रिटर्न लोकांना मिळालेत. विशेषतः स्मॉल मिड कॅप्समध्ये तर प्रचंड वाढ झाली. आणि 25 साल त्या मानाने एकदम स्टेडी झाले किंवा कमीच झाले, म्हणजे काही शेअर्स तर कमी झाले, ते जे अजून त्या लेवलला आलेले नाही आहेत. त्यामुळे ही निगेटिव्ह ग्रोथ झाल्यामुळे एक अस्वस्थता अनेकांमध्ये आलेली आहे. तर तुम्ही 6, 7, 8, 10 वर्षाचा एकत्रित परतावा बघितला, रिटर्न बघितला, तर तो 10-12% जास्त आहेच आहे, पण 2 वर्षाचा बघितला तर नाही आहे. मग त्यामुळे
किंवा मग लोक येतात आणि पोर्टफोलिओमध्ये आहो तो ही स्कीम आहे ना, ही रिटर्न कमी देते. म्हटलं किती आहे बघू, ते 8% दिलाय त्यांनी रिटर्न कमी. म्हटलं 8% कमी नाही, अहो ते आम्हाला सगळे 18 आणि 20% मिळालेत. तर ही तुलना चुकीची आहे. प्रत्येक तुम्ही पोर्टफोलिओ तयार करताना प्रत्येक स्कीमचा उद्देश वेगळा आहे. काही स्कीम या स्टॅबिलिटीसाठी आहे, काही स्कीम या ग्रोथ वाढवण्यासाठी आहे अधिक गतीनं, आणि काही स्कीम या तुमचं प्रोटेक्शन, कॅपिटल प्रोटेक्शनसाठी आहे. या तिन्ही याचा वेगवेगळा विचार करून पोर्टफोलिओ तयार केला असेल तर तो बॅलन्सिंग त्याचं चांगलं होतं. आणि हा महत्त्वाचा मुद्दा, लोक पोर्टफोलिओचा विचार करायचा असतो, हा करत नाही. फक्त म्युच्युअल फंडच्या किंवा शेअर्सच्या कडे लक्ष देतात. त्याच्याबरोबरीने तुमचं EPF असतं की अनेक जे कामाला आहेत, प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंडचाही बरा मोठा हिस्सा असतो, PPFचा मोठा हिस्सा असतो, तुमची रिअल इस्टेट असते. म्हणजे तुमचा पूर्ण असेट अलोकेशन जे मगाशी आपण मुद्दा मांडला, तर तुमचा पूर्ण पोर्टफोलिओचा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि त्याचा स्टॅबिलिटी कशी राहील हे बघायला पाहिजे. आणि हा विचार झाला असेल, मल्टी असेट तुमच्याकडे असेल, तर तुमची खूप वाढले किंवा खूप कमी झाले असं बहुधा होत नाही. पण आता इन केस ऑफ एक्स्ट्रीम फायनान्शियल लॉस त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे मेंटली, किंवा काय असे तुमचे अनुभव आलेत का की काही प्रसंग येतात, म्हणजे 100पैकी एक असा प्रसंग येऊ शकतो की खूप जिगरीने इन्व्हेस्ट केलं होतं, पण जेवढं इन्व्हेस्ट केलं होतं ते सगळं गेलं, आणि मग असा एक पिरियड गेला जिकडे काहीच नाही झालं, आणि मग अचानक ग्रोथ झाली, असं झालंय? ते सगळे गेले असं व्हायची शक्यता नाही. कारण म्युच्युअल फंड तर तेच आम्ही सांगतो की इथे कुठली गॅरंटी नाही आहे. म्हणजे एवढी केले की तुम्हाला 3 वर्षांनी तुम्हाला मुद्दल आणि त्याच्यावरचे व्याज मिळणार, असं एवढी रिसीटवर आपल्याला लिहून येतं. असं म्युच्युअल फंडमध्ये कुठल्याही स्टेटमेंटमध्ये उलट तो डिस्क्लेमरच असतो सारखा की म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड द ते डॉक्युमेंट झालं. आणि पुढचं बिफोर इन्व्हेस्टिंग. पास्ट परफॉर्मन्स इज नॉट अ इंडिकेशन ऑफ फ्युचर. या 2 गोष्टी सारख्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण लक्षात ठेवल्याच पाहिजेत. आणि डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळे म्युच्युअल फंडमधली रिस्क ही खूप मर्यादित आहे. त्यामुळे सगळं गेलं हे माझ्या मते हे म्युच्युअल फंडमध्ये शक्य नाही. म्युच्युअल फंडमध्ये नाही. हां, आणि ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी बँका सुद्धा शिल्लक राहणार नाही. त्या तुमचं म्हणजे आपलं गव्हर्नमेंट तरी तोपर्यंत शिल्लक राहील का? हे सगळ्या कंपन्या बुडल्या तर असा प्रश्न आहे. अशी परिस्थिती येईल. ओके, आता आपण बजेटच्या अनुषंगाने ही सगळी चर्चा करतोय, हो. तर बजेटमध्ये गोष्टी काही बदलल्या किंवा नाही बदलल्या तरीही गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवाव्या अशा 3 गोष्टी कोणत्या? 3 गोष्टी म्हणजे मी परत म्हणजे एकच गोष्ट 3 वेळा सांगायची, मानसिकता आणि मानसिकता. तुम्ही स्वतः हा, तुम्ही स्वतः काय आहात आणि कसे आहात याच्यावर बाहेरच्या परिस्थितीचं फारसं मग अवलंबून राहणार नाही. म्हणजे ते एक आपल्याकडे आध्यात्मिक याच्यात म्हणतात की परमेश्वराकडे प्रार्थना केली की मी ज्या गोष्टी बदलू शकतो त्या बदलण्याची मला क्षमता दे, पण ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या गोष्टी स्वीकारण्याची मला क्षमता दे. तर शेअर बाजार, बाहेरचं सगळं परिस्थिती, जागतिक परिस्थिती हे आपण बदलू शकत नाही, पण ती परिस्थिती तशी राहील ही स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवायची. आणि आपल्याला जे पाहिजे ते SIP आणि आपलं गुंतवणुकीचं सातत्य हे चालू ठेवा, फळ नक्की मिळतंच. नक्कीच. असं मला नक्की म्हणजे माझा अनुभव आहे. म्हणजे ही कुठली अशी आध्यात्मिक गोष्ट नाही आहे, ती अनुभवाने सिद्ध झालेली गोष्ट आहे. या सगळ्यामध्ये मानसिकता आपण म्हणजे मानसिकतेचा विचार करत असताना यशस्वी आयुष्याचं अंतिम मोजमाप काय असावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुमचा इतका दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट्सचा अनेक वर्षांचा अनुभव आहे, नॉट जस्ट इन्व्हेस्टमेंट्स, हो. बऱ्यापैकी इतर गोष्टींचाही दीर्घकालीन अनुभव आहे. तर एक यशस्वी आयुष्याचं अंतिम मोजमाप कशाने आपण ठरवू असं तुम्हाला वाटतं? की पैसा, समाधान की शांतता? गुंतवणुकीच्या बाबतीत आम्ही म्हणतो की मला श्रीमंत व्हायचं याच्यापेक्षा मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहीन, की फायनान्शियल फ्रीडम, की मला जेवढा पैसा मिळाला आहे किंवा मिळतोय किंवा मिळणार आहे त्या पैशामध्ये मला ज्या गोष्टी वाटतात त्या गोष्टी मला करता येतील की नाही, इतका पैसा मला मिळाला की मी श्रीमंत आहे. हे सगळ्या त्याचं काय म्हणू बॉटम लाईन आहे. आता मी स्टीफन कोविनचं मी खूप वाचन केलं आहे. तर ते म्हणतात की तुमचं मिशन स्टेटमेंट तुम्ही लिहा. आणि या आपल्या हिंदू तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा म्हणलं की 4 त्यांनी त्याच्या हे सांगितले आहेत की मेंटल, फिलॉसॉफिकल,
आणि स्पिरिच्युअल Physical. या सगळ्या गोष्टींमध्ये आपापले काहीतरी मला काय करायचं आयुष्यात, की आपण म्हणतो कोहम, म्हणजे तुझा प्रश्न त्या कोहमकडे जातो, की ज्याचं उत्तर द्यायला मी सक्षम आहे असं मला काही वाटत नाही. पण मी आर्थिकदृष्ट्या या बाबतीत सांगू शकतो की तुम्हाला जे करायचं आहे, तुमचे छंद असतील, तुमची समाजसेवा असेल, म्हणजे आता अनेक जण 50व्या वर्षी रिटायर होतात आणि सेकंड इनिंग चालू करतायत. ती कशाच्या याच्यावर तर SIP त्यांनी चांगले केले, चांगली गुंतवणूक केली, 50व्या वर्षी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आणि मग त्यांना त्या नोकरीतनं रोज दर महिना पैसा मिळाला नाही तरी चालेल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली आणि समाजसेवा केली. कोणी साहित्य लेखनाकडे वळले, कोणी कलेच्या आनंदाकडे वळले. अशा अनेक वेगळे प्रवाह आपले असू शकतात. म्हणजे 60व्या वर्षी पूर्वी असायचं की 60व्या वर्षी कसं बसं सरकारी नोकरीतनं रिटायर होऊन एक स्वप्न नावाचं घर बांधायचं की इथे कर्तव्यता व्हायची पूर्वी मध्यमवर्गीय माणसाची. आता नाही, असं नाही आहे. मध्यमवर्गीय मुलं वगैरे खूप चांगला पैसे मिळवत आहेत. विशेषतः जे परदेशात जी मुलं आहेत आपली, तिथं आपल्यापेक्षा अनेक पटीनं पैसा मिळवत आहेत आणि चांगल्या रीतीने ते गुंतवणूक पण करत आहेत. त्यातली काही जण इथे येऊन परत काहीतरी देशासाठी करण्याचं पण स्वप्न बघतायत. ही सगळी स्वप्न साकार होतील फक्त तुमची मानसिकता तुम्ही तशी ठेवली आणि त्याप्रमाणे वर्तन केलं, गुंतवणूक सातत्याने केली, तर मला वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य मिळून तुमचा वेळ ही तुमची मालकी राहील. नक्कीच. खूप खूप धन्यवाद अरविंदजी, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि बजेट विषयक आपण गप्पा मारल्यात. इन्व्हेस्टमेंट्स आणि म्युच्युअल फंड, SIPs या तशा बघायला गेल्या तर थोड्या क्लिष्ट वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितल्यात त्याबद्दल खूप खूप आभार. मलाही छान वाटलं तुझं. चांगला आहे उपक्रम, चांगला आहे तुमचा खूप. आणि आर्थिक साक्षरतेची आवश्यकता आहे व ते रोज अजूनही एवढं सरकार प्रयत्न करू नये. ते डिजिटल अरेस्ट वगैरे होतातच आहेत, अनेक ज्येष्ठ नागरिकही फसत आहेत, अनेक लष्करी अधिकारी फसत आहेत. याचं मला अनेक वेळा नवल वाटतं की एवढी सजगता का नाही आपल्याकडे अजून येते, याचं मला अजून कोडं उलगडत नाहीये. चिटफंडातनं फसतायत लोक, त्या शेअर सिंडिकेटमधनं फसतायत. तर लगेच आपले अँटेना उभी राहिली पाहिजे. अरे एवढं 8% कुणी जास्त ॲश्युअर्ड रिटर्न द्यायला लागला की लगेच आपला प्रश्न आलाच पाहिजे मनात की हे काहीतरी याच्यात गडबड आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद अरविंदजी. तर सोलकढी पॉडकास्टचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय बघायला आवडेल हे पण मला कॉमेंट्समध्ये सांगा.